कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आणि त्यानुसार कोकणामध्ये बहुतांश भागामध्ये मध्यरात्रीपासून आता पाऊस सुरू आहे आणि किनारी भागामध्ये देखील वाऱ्याचा वेग आहे। त्या पावसाचा आणखी जोर वाढत चाललाय। रत्नागिरीमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे। पहाटेपासून मुसळधार पाऊस आणखी बरसायला सुरुवात झाली आहे। उत्तर रत्नागिरीमध्ये पाऊस चांगलाच कोसळतो तर दक्षिण रत्नागिरीच्या किनारपट्टी भागामध्ये वारा आणि पाऊस कोसळतो आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून। प्रणव, कोकणामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, काय नेमकी अपडेट आहेत कोकणातल्या पावसाचं? अलर्ट आहे आणि त्यामुळे किनारपट्टी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो कोसळताना पाहायला मिळतोय। किनारपट्टी भागाचा जर विचार करायला गेलो तर वाऱ्याचा वेग प्रचंड आहे, लाटांचा मारा मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच किनारपट्टी भागामधल्या असणाऱ्या गावांना जो आहे ते सतर्कतेचा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। कोकणच्या जर विचार करायला गेलो तर रत्नागिरीच्या घाटमाथ्यांवर मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय आणि त्यामुळेच नद्या नाल्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। तुलनेला जर रत्नागिरीचा विचार करायला गेलो तर उत्तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। खरं तर बघायला गेलं तर खेडची जगबुडी नदी असेल, चिपळूणची वाशिष्ठी नदी असेल, या नद्यांना पूरसदृश परिस्थिती सध्या जी आहे ती आलेली पाहायला मिळते। त्या तुलनेनं दक्षिण रत्नागिरीमध्ये किनारपट्टी भागामध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड आहे आणि या वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे लाटांचा मारा जो आहे तो किनारपट्टी भागामध्ये मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतो आणि त्यामुळेच कोणीही खोल समुद्रामध्ये मासेमारी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी जाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। आणि खरं तर मोठ्या प्रमाणात सध्या रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळतो। आज देखील रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे आणि त्यामुळेच कुणी जर महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा अशा पद्धतीचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय दातेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी।